नवरात्र उत्सव म्हटलं की झेंडूची मागणी वाढते। कोकणाबाहेरून व्यापारी झेंडूंची खरेदी करून नवरात्र उत्सवात विजयदशमीपर्यंत विक्री करतात। यंदा मात्र रत्नागिरी जिल्ह्यात सतकोंडी येथील ग्रामस्थांनी आपल्या घामातून फुलवलेला झेंडूचा सुवास सर्व बाजारपेठांमध्ये दरवळतो आहे। अनेक ठिकाणी रत्नागिरी तालुक्यातील सतकोंडी गावात ग्रामस्थांनी तयार केलेला झेंडू स्वस्त दराने विक्री करताना दिसून येतोय। महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्या सहकार्याने रत्नागिरी तालुक्यातील सतकोंडी कांबळे लागवण गावी जून महिन्यात 6000 झेंडूंच्या रोपांची लागवड करण्यात आली। आज या रोपांची झाडं झाली आहेत। सतकोंडी येथील ही झेंडूंची झाडं फुलांनी बहरून गेली आहेत। हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी रत्नागिरी लांजा या संस्थेनं या प्रकल्पात समन्वय संस्था म्हणून काम केलं। स्थानिक स्त्री पुरुषांना कायमस्वरूपी रोजगाराची उपलब्धता आणि त्यातून गरिबी निर्मूलन करणे व कुटुंबाचे दरडोई उत्पन्न वाढवणे हा पंचम प्रकल्पाचा उद्देश आहे। सामुदायिकरित्या झेंडूंची लागवड करून उत्पन्न वाढवण्याचा मार्ग सतकोंडी गावाने सर्वांसमोर ठेवलाय। हे ग्रामस्थांनी टाकलेलं पाऊल आर्थिक उन्नतीची दिशादर्शक आहे। आज हा परिसर झेंडूंच्या फुलांनी बहरून गेलाय। चोहीकडे सुवास पसरलाय। कोकणच्या मातीतला हा सुवास जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमधून दळवळू लागलाय। इथल्या मातीत पिकलेले हे सोनं स्वस्त किमतीने मात्र विकलं जातंय। अजय बेनकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या श्रमाला फळ आलंय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।